आपण बघितलं की जून 2023मध्ये खासदार संजय राऊत यांनी सामना वर्तमानपत्रातनं मालेगावचे नामदार दादाजी भुसे यांच्या संदर्भात गिरणा साखर कारखान्याच्या संदर्भात एक कथित घोटाळ्याप्रकरणी त्यांनी एक बातमी प्रसिद्ध केलेली होती। त्या संदर्भात नामदार दादाजी भुसे साहेब यांनी मालेगावचे ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट सुधीर अक्कर साहेब यांच्या वतीने त्यांनी खासदार संजय राऊत यांना एक आबरू नुकसानीची त्यांनी नोटीस पाठवली होती। त्या आबरू नुकसानी संदर्भात आज इथे तारीख होती, नेमकं काय झालं कोर्टात, कशा संदर्भात ही सर्व सविस्तर माहिती जाणून घेऊया। आपण मालेगावचे ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट सुधीर अक्कर साहेब यांच्याकडे आपण आलेलो आहे। आपण आज जाणून घेऊया त्यांच्याकडून सविस्तर संपूर्ण या केस संदर्भात सुरुवातीपासून तर आत्तापर्यंतची संपूर्ण माहिती। साहेब नमस्कार। नमस्कार। हां वकील साहेब, काय म्हणाल आपण या केस संदर्भात? 22/6/23 या तारखेला दैनिक सामना वर्तमानपत्रात माननीय खासदार साहेब श्री संजय राऊत साहेब यांनी एक बातमी प्रसिद्ध केली होती। दाभाडे गिरणा सहकारी साखर कारखाना येथील मंत्री दादाजी भुसे यांनी 178 कोटी रुपयाचा भागधारकांसंबंधी भ्रष्टाचार केला असे आरोप असलेली एक बातमी प्रसिद्ध केली होती। त्या बातमी संदर्भात आम्ही संजय राऊत साहेब यांना तसेच सामन्याचे संपादक आणि इतर सगळे पदाधिकारी यांना नोटीस दिली होती की तुम्ही या संदर्भात पुरावे सादर करा, अन्यथा जाहीर माफी मागा। आमची नोटीस मिळून देखील संजय राऊत साहेबांनी जाहीर माफी मागितली नाही। त्यामुळे आम्हाला मग मालेगाव कोर्टामध्ये संजय राऊत साहेब यांच्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल करणं भाग पडलं। मंत्री साहेब दादाजी भुसे यांच्यामार्फत आम्ही IPC 499-500 प्रमाणे हा फौजदारी खटला मालेगाव न्यायालयात आम्ही दाखल केला। न्यायमूर्ती पिंपळे साहेब यांच्या कोर्टामध्ये हा खटला चालू होता। त्यापूर्वी या खटल्यामध्ये संधू साहेबांनी राऊत साहेबांच्या विरुद्ध वॉरंट काढले होते। वॉरंट काढल्यानंतर राऊत साहेब न्यायालयात हजर झाले, त्यांनी जामीन दिला। त्याच्यानंतर परत राऊत साहेब न्यायालयामध्ये गैरहजर राहिलेत। त्यांचे वकील कोर्टात येत होते आणि अर्ज देत होते, त्यामुळे त्यांना 2 वेळेस 1,000 रुपये आणि 2 वेळेस 5,000 रुपये असे दंड ठोकण्यात आले। त्यानंतर मग राऊत साहेबांनी ह्या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली। त्यांना मिळालेली माहिती जी होती त्यावेळेचे शिवसेनेचे गटनेते अद्वै हिरे यांनी त्यांना ती माहिती पुरवलेली होती, परंतु ती माहिती चुकीची आहे, त्यात कुठलंही तथ्य नाही, सत्यता नाही अशी खात्री झाली राऊत साहेबांची। त्यामुळे राऊत साहेबांनी भुसे साहेबांना त्याच्यानंतर त्यांनी संपर्क केला आणि संपर्क केल्यानंतर ही बातमीमध्ये सत्यता नाही म्हणून आम्ही मालेगाव तालुक्यातील तमाम जनतेचे, नागरिकांचे, शेतकऱ्यांचे आणि साखर कारखान्याचे जे सभासद आहे त्यांची दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो, हा खटला मागे घ्या अशा सूचना दिल्या। त्यानुसार आज रोजी राऊत साहेब स्वतः जातीने मालेगाव न्यायालयात हजर झाले त्यांच्या वकिलासह आणि भुसे साहेब देखील आज हजर झाले। दोघांच्या दरम्यान समझोता झाल्यामुळे आणि राऊत साहेबांनी न्यायालयासमक्ष लेखी स्वरूपात माफीनामा लिहून दिला आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केली की दादाजी भुसे यांच्या संदर्भात 178 कोटीचा भ्रष्टाचार केला या संदर्भी दिलेली बातमी जी आहे तिच्यात कुठलीही सत्यता नाही। त्यामुळे ही बातमी छापल्याबद्दल ज्या लोकांचे, शेतकऱ्यांचे, मालेगावच्या जनतेचे, नागरिकांचे जे काही भावना दुखावल्या आहेत, तसंच गिरणा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या भावना दुखावल्या आहेत, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, खेद व्यक्त करतो असं लेखी स्वरूपात संजय राऊत साहेब यांनी न्यायालयासमक्ष लिहून दिले, त्या माफीनामा लिहून दिला। त्यामुळे दादाजी भुसे यांनी राऊत साहेबांच्या त्या माफीनाम्याच्या संदर्भात आणि राऊत साहेबांची आता वय आणि प्रकृती पण खराब आहे हे बघून तो फौजदारी खटला आज रोजी मागे घेतलेला आहे। न्यायालयाने या संदर्भात राऊत साहेबांना काही समज दिली, सूचना दिल्या किंवा काही दंड? नाही, आज न्यायालयासमक्ष फक्त 2च गोष्टी घडल्या। राऊत साहेब आणि दादा भुसे साहेब यांना विचारलं की तुमच्या दरम्यान झाला आहे का? भुसे साहेबांनी विचारलं तुम्हाला खटला पुढे चालवायची इच्छा नाही का? भुसे साहेबांनी त्या संदर्भात सांगितलं की राऊत साहेबांनी न्यायालयासमक्ष लेखी स्वरूपात दिलगिरी व्यक्त केल्यामुळे हा खटला मी मागे घेतो। एवढाच विषय झाला कोर्टापुढे। ओके, धन्यवाद। थँक्यू। नामदार दादाजी भुसे यांचे खट्टे समर्थक आणि या केसमध्ये असलेले साक्षीदार सुनील देवरे साहेब आपल्यासोबत आहेत। काय म्हणाल आपण या खटल्यामध्ये आज जे राऊत साहेबांनी जो माफीनामा तिथे सादर केला आणि हा खटला आज संपवण्यात आला, काय म्हणाल आपण या बाबतीत? आपण समाधानी आहात? 22/6/2026 रोजी दैनिक सामनामध्ये जे राऊत साहेबांनी वक्तृत्व केलं होतं 186 कोटीचा 178 कोटीचा, तसं पाहिलं तर 1,78,00,000 विषय होता
त्यांना जी माहिती दिली गेली इथल्या स्थानिक नेतृत्वाकडनं 178 कोटीचा, तो तालुक्याचा आणि ह्या कारखान्याच्या शेअर्स होल्डरांचा अवमान झाल्यामुळे हा खटला शेतकऱ्यांच्या वतीने आणि कारखान्याच्या वतीने साहेबांनी हा दाखल केलेला होता कोर्टात. परंतु या कोर्टात हे करत असताना आमचे अधिकृत वकील जे असतील ॲडव्होकेट सुधीर दादा अक्कर आणि साहिल सुधीर अक्कर यांनी अहोरात्र याच्यावर अभ्यास करून आज एवढ्या मोठ्या नेत्यांना इथं मालेगाव कोर्टात हजर व्हावं लागलं. याचाच अर्थ याचं गांभीर्य आपण समजलं पाहिजे. परंतु सन्माननीय जे राऊत साहेब आहे त्यांनी ह्या सभासदांची नामदार भुसे साहेबांच्या त्यांनी जे वक्तृत्व केलं होतं त्या वक्तृत्वाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्याच्यामुळे त्यांच्या तब्येतीचं हे समजून म्हणून साहेबांनी हा खटला आणि आम्ही मागं घेतो आहे. परंतु हे सर्वस्वी तालुक्याच्या सत्यवादी जनतेचा हा विजय म्हणावा लागेल एवढंच या प्रसंगी बोलतो. धन्यवाद.